बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी मी नतमस्तक होते। त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी अभिवादन करून मंचावर ज्यांची आपण आता थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे आणि ज्यांच्या आशीर्वादाने आज आपल्या महिलांना एक चांगला न्याय मिळालेला आहे। महाराष्ट्रातल्या महिला आज मोठ्या मोठ्या पदावरती आज विराजमान आहेत। अशा आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ देवा भाऊ यांचं तर आगमन होणारच आहे आणि त्यांचं चांगलं मार्गदर्शनही आपण ऐकणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे आपले अध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण, आमच्या रणरागिणी, आमच्या मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेशच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आमच्या चित्राताई या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर मगाशी मी आशिषजी आमचे कॅबिनेट मिनिस्टर प्रवीण भाऊ दरेकर ज्यांनी कायम पाठीशी उभं राहून देवा भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ। बसा। भारत माता की जय। महाराष्ट्राचे आदरणीय आमच्या सगळ्यांचे भाऊ नामदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। मंचावरती सर्व उपस्थित मान्यवर, या ठिकाणी आमदार, लोकप्रतिनिधी, सर्व महापौर, उपमहापौर, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमजी, सर्व उपस्थित माझ्या मैत्रिणी, बंधू भगिनींनो, आज मला या ठिकाणी जन आक्रोश महिला मोर्चा आणि या वरळी डोममध्ये आपण संमेलन घेतलंय, पण हे कशासाठी? जिने वर्षानुवर्षे आपल्या हक्काची वाट पाहिली आणि जिच्या आशांवरती पाणी फेरलं गेलं, अशा नामंजूर झालेल्या ज्या विरोधकांनी संसदेमध्ये बेंच त्या ठिकाणी थोपटत नामंजूर केलेलं असं जे बिल, त्याचा निषेध करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलो। पण ह्या ठिकाणी आपण अतिशय क्रोधाने, व्यतीत अंतकरणाने आणि तितक्याच तीव्र संतापाने आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे। आपल्या देशाच्या लोकशाहीच्या मंदिरात म्हणजे संसदेत नारी शक्ती वंदन अभिनियम सुधारणा मंजूर न होणे ही घटना साधी संसदीय घडामोड म्हणून पाहता येणार नाही, तर देशातील कोट्यावधी महिलांच्या हक्कावर, त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर आणि स्वाभिमानावर सरळ आणलेली ही गदा आहे। ज्या प्रकारे नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधकांनी खोडा घातलाय, तो देशातील करोडो माता भगिनींच्या अधिकारावर केलेला क्रूर आघात आहे। आज संपूर्ण जग भारताच्या प्रगतीकडे आणि स्त्री शक्तीच्या नेतृत्वाकडे आशेने बघत आहे। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सन्मानाचं स्थान मिळावे म्हणून 33% आरक्षण मिळावे यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले। महिलांना 33% प्रतिनिधित्व देणारे हे विधेयक केवळ कायदेशीर बदल नव्हता, तो सत्ताकरणाच्या रचनेत मूलभूत बदल घडवून आणणारा एक मोठा निर्णय होता। पण या ठिकाणी दुर्दैवाने ज्यांना सत्तेची ऊब हवी आहे पण स्त्रीचा सन्मान नकोय, अशा तथाकथित पुरोगामी आणि संधूसाधी विरोधकांनी या ठिकाणी ते संपूर्ण विधेयक संसदेमध्ये रोखून ठेवलं। विरोधकांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला महिलांचे सबलीकरण नक्की नको आहे का? महिला केवळ मतपेटी वोट बँकसाठी म्हणून वापरण्यासाठी आहात का? जेव्हा इतिहास विचारेल तेव्हा महिला विरोधी म्हणून तुम्ही लोकांना, जनतेला, या भारतामधल्या समस्त महिलांना तुम्ही तोंड कसं दाखवणार? नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर न होणे ही केवळ एक संसदीय अडचण राहिलेली नाही, तर देशातील कोट्यावधी महिलांच्या हक्कावर, त्यांच्या स्वाभिमानावर आणि त्यांच्या भविष्यावर झालेला उघड अन्याय। हा अन्याय कोणत्या शक्तीने केला नाही हे देशाला स्पष्टपणे दिसले। विरोधकांची ही कृती म्हणजे महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा गळा घोटण्याचे काम या ठिकाणी झालेले आहे। महिलांच्या हिताचा हा प्रस्ताव फेटाळला गेला तेव्हा महिलांचे हक्क हिरावून घेताना ही लोक बाकं थोपटत होती। ते केवळ बाके थोपटणे नव्हते, तर स्त्रीच्या स्वाभिमानावर, तिच्या आत्मसन्मानावर केलेला हा आघात होता। विधेयक रोखून या विरोधकांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर त्यांच्यासारख्या अनेक थोर महिलांच्या कर्तृत्वाचा, विचारांचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलाय, मातृशक्तीचा अपमान केलाय।
विरोधी पक्षनेत्यांचा हा अहंकाराची किंमत महिलाच्या देशातील सर्व महिलांनी या ठिकाणी त्यांना सगळ्यांना चुकवावी लागणार आहे. त्यामुळेच मी म्हणेल की हा फक्त विधेयकाला झालेला विरोध नाही, तर महिलांच्या विश्वासघातल्याला झालेला विश्वासघात, त्यांना आघात आहे. हे विधेयक केवळ 33% आरक्षण असा आकडेवारीचा मुद्दा नव्हता. हा सत्तेच्या संरचनेत महिलांना योग्य स्थान देण्याचा ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी असा लोकशाही आधारित निर्णय होता. पण जेव्हा हा निर्णय प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली तेव्हा काही राजकीय पक्षांनी आपले खरे रूप त्या संसदेमध्ये दाखवले. सार्वजनिक मंचावर महिला सक्षमीकरणाचे मोठे मोठे दावे करणारे हे सगळे निर्णायक क्षणी अटी, बहाणे आणि प्रतियात्मक अडथळ्याचं त्या ठिकाणी कारणे देऊन मग मागे लपायचं आणि दुटप्पी आणि पळपुटी अशी भूमिका ही सगळ्या अवघ्या देशाने या ठिकाणी पाहिलेली आहे. मी ठाम शब्दामध्ये सांगू शकते, हे विधेयक मंजूर करतेवेळी मतदारसंघ, परिसीमन, जनगणना, उपविभाग हे सर्व मुद्दे अचानक आणले कसे गेले? कारण मूळ उद्देश हा नारी शक्ती वंदन विधेयकाला थांबवण्याचा होता. हा विरोध विचारसरणीचा नव्हता तर भीतीचा होता. महिलांना सत्तेत समान स्थान मिळाले तर काहींच्या राजकीय समीकरणाचा पाया डळमळीत होणार होता. ही भीती असल्यामुळे त्यामुळेच महिलांच्या हक्कांना या ठिकाणी अडकवून ठेवण्याचं एक कुटील कारस्थान या ठिकाणी केलेलं आहे. आज जे विरोधक प्रश्न उपस्थित करत आहे त्यांनी अनेक दशकापर्यंत हे विधेयक प्रलंबित ठेवले होते. त्या काळात महिलांच्या आरक्षणाबद्दल ठोस निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला नाही. केवळ आश्वासने दिली गेली आणि प्रत्यक्षात मात्र शून्य कृती केली गेली. मात्र आज जेव्हा केंद्र शासनाने ठोस पाऊल उचलले तेव्हा त्याला पाठिंबा देण्याच्या ऐवजी अडथळे निर्माण करण्याची विरोधकांची ही भूमिका अत्यंत गैरजबाबदार ह्या ठिकाणी सगळ्या पूर्ण देशाने पाहिलेली आहे. मुंबईच्या संदर्भात बोलायचे झाल्यास याच विरोधी पक्षाच्या एका नेत्या स्वतः संसदेमध्ये प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या भगिनी त्या गेल्या लोकसभेमध्ये त्यांची जागा रिकामी झाली तर त्यांनी बहिणीला दिली आणि येणाऱ्या काळात काय तर मुलींना देईल. म्हणजे घराणेशाही आपण या धारावीमध्ये पण बघतो. आज साहेब त्यावेळी त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महिला आरक्षण पाहिजे कशाला? जेव्हा तुमचे वडील त्या ठिकाणी, मुंबईतली मी गोष्ट करते, धारावीमधली, जेव्हा ते खासदार होते, आज ती जागा तुम्ही घेतली, तुमच्या बहिणीने घेतली. पण त्यांना राजकीय प्लॅटफॉर्म आहे. आमच्यासारख्या सर्वसाधारण महिलांनी जायचं कुठे? आमच्या हक्काचं ते आरक्षण होतं, ते आम्हाला मिळायला पाहिजे होतं. तो लढा आमचा होता. साहेब तुम्हाला माहिती आहे, काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्यावेळी तुम्हाला सांगितलं गेलं की हे आरक्षण तुम्हाला मिळालं नाही पण तुम्ही पक्षाच्या वतीने हे देणार का? पण साहेब त्यावेळी तुम्ही बोललात आमचा पक्ष जी भूमिका देणार ती तर आम्ही करणारच आहोत. पण ते त्यांच्या हक्काचे आरक्षण होतं. विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ते हिरावण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी केलेलं आहे. या ठिकाणी एकाच कुटुंबात फिरते राहणारे त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व अशा विधेयकाच्या विरोधात अनुषंगाने दुतोंडी भूमिका ह्याचं उदाहरण या संपूर्ण भारताने बघितलंय. मी थेट प्रश्न विचारते, हीच का तुमची महिला सक्षमीकरणाची व्याख्या आहे? काही निवडक कुटुंबामध्ये सत्ता फिरत राहणे, त्याला महिलांचे प्रतिनिधित्व म्हणणे ही जनतेची घोर फसवणूक या ठिकाणी केलेली आहे. या उलट आमच्या पक्षाची संस्कृती म्हणजे यत्र नायर्ती पुंजते रमत्वे तत्र देवता अशी आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली बृहन्मुंबई महापालिकेमध्ये प्रत्यक्ष सत्तेमध्ये वरचढ स्थान देण्याचं काम झालंय. महापौर पदाच्या पलीकडे जाऊन वैधानिक विशेष समित्या, साहेब 27 समित्यापैकी 17 समित्यांमध्ये तुम्ही महिला शक्तीला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त ह्या ठिकाणी प्रथम आयुक्त त्या ठिकाणी आपल्या अश्विनी भिडेताई बसलेल्या आहे. एकूण प्रभागापैकी 17 समित्यांवरती महिला नेतृत्व करतायत. त्याचबरोबर 227 पैकी 138 महिला आज नगरसेविका म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून बसतात आहे. म्हणूनच या ठिकाणी मी सांगेन की कुठल्याही आकड्यांपेक्षा, घोषणांपेक्षा बोलके चित्र हे आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आज संपूर्ण जग बघत आहे. या ठिकाणी आमचे पक्ष नेतृत्व महिलांना पुढे आणण्याबद्दल फक्त बोलत नाही तर त्यांना निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी विराजमान करतात. माननीय राष्ट्रपती, माननीय उपमुख्यमंत्री, मी स्वतः महापौर म्हणून, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, महानगरपालिका आयुक्त अशी कितीतरी मुख्य जबाबदारीची पदं मातृशक्तीला अतिशय विश्वासाने प्रदान करून आमच्या नेतृत्वाने आपली खरी राजकीय इच्छाशक्ती, सामाजिक जाणीव आणि आपले संस्कार या ठिकाणी सिद्ध केलेले आहे.
देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात म्हटले ते या परिस्थितीचे अचूक चित्रण या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ही सुधारणा कोणाकडून काही हिरावून घेतली नव्हती, तर देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला त्याचा हक्क देणारी होती. गेली 40 वर्ष रखडलेल्या महिलांचा हक्क 2029च्या पुढील लोकसभा निवडणुकीपासून मिळवणारी ही सुधारणा होती. ही सुधारणा 21व्या शतकातील भारताच्या नारीला नवीन संधी देण्यासाठी, नवीन भरारी देण्यासाठी आणि तिच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठीचा एक महायज्ञ होता. देशाच्या 50% म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला त्यांचा हक्क देण्यासाठी स्वच्छ हेतूने आणि प्रामाणिकपणे केलेला एक पवित्र यज्ञ होता. सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले होते की कोणत्याही राज्याच्या सहभागाचे प्रमाण बदलणार नाही किंवा कोणाचे प्रतिनिधित्व कमी होणार नाही. सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणात वाढतील. ही सुधारणा कायदा सर्व पक्षांसाठी, राज्यासाठी एक संधी होती. तामिळनाडू, बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ अशा प्रत्येक राज्याच्या जागा वाढल्या असत्या, पण स्वार्थी राजकारणामुळे या विरोधी पक्षाने आपल्या राज्यातील जनतेचा, महिलांचा, मातृशक्तीचा घोर विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे. म्हणूनच एक गोष्ट विधेयकाच्या या सर्व विरोधकांनी लक्षात ठेवावी लागेल की स्त्री सर्व विसरू शकते, पण स्त्री अपमान विसरू शकत नाही. विधेयक नामंजूर करण्याकडून जे निर्णय घेतले गेले त्याची नोंद देशातील प्रत्येक महिलेने आपल्या मनात घेतलेली आहे. विरोधकांना येत्या काळात यांच्या चुकीची किंमत आहे ती या ठिकाणी चुकवावी लागेल, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. ज्या हाताने तुम्ही विधेयकाच्या विरोधात मतदान केले तसेच हात आता देशातील महिला तुमचा राजकीय गाशा गुंडाळल्याशिवाय राहणार नाही, हे सर्व लक्षात या ठिकाणी ठेवले पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी संसदेत महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांच्या नेत्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करून आम्ही लढत राहू आणि महिलांचा त्यांचा न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जय भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.